भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाचं अक्षरशः कंबरडं मोडलंय। भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाकिस्तानचे नुकसान कसं झालंय आपण पाहतोय। नूर खान हा जो एअरबेस आहे पाकिस्तानचा तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। त्यापाठोपाठ मुरीदचा जो एअरबेस आहे मुरीद एअरबेसला सुद्धा मोठं नुकसान पोहोचलेलं आहे भारताच्या प्रतिहल्ल्यांमुळे। सरगोदा अतिशय महत्त्वाचा एअरबेस, सरगोदावरती सुद्धा भारतानं हल्ला केला। सियालकोटच्या पाठोपाठ पसरूर नावाचा एअरबेस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळे एअरबेस हे बऱ्यापैकी आत आहेत। हे कुठलेही एलओसीला लागून किंवा एलओसीच्या अगदी जवळ असलेले एअरबेस नाहीयेत। रफिकी एअरबेस आहे। रफिकी एअरबेसवरती सुद्धा भारतानं हल्ला चढवलेला होता। त्याचबरोबर पुढचा एअरबेस ज्याचं नाव आहे चुनियान एअरबेस, तर या एअरबेसवरती सुद्धा भारतानं हल्ला करत त्याला नेस्तनाबूत केलं। रहीम यार खान अतिशय महत्त्वाचा रावळपिंडीमध्ये असलेला हा एअरबेस आहे। पाकिस्तानी सैन्याचा एक प्रकारे हा एअरबेस नाक मानला जातो, पण रहीम यार खानचं सुद्धा प्रचंड नुकसान झालेलं आहे। जोकोदाबाद हा एअरबेस सुद्धा भारतानं आपल्या निशाण्यावरती ठेवलेला होता, त्यामुळे हा एअरबेस सुद्धा त्याचं मोठं नुकसान झालंय। पुढचा एअरबेस आहे सुकूर एअरबेस, हा सुद्धा बऱ्यापैकी आत असलेला एअरबेस आहे आणि भोलारी नावाचा एअरबेस सुद्धा भारतानं आपल्या टार्गेटवरती ठेवलं आणि टार्गेट यशस्वीपणे भारतानं भेदल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवाद्यांचे एकूण 9 तळ लक्ष्य केले होते आणि 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यमसदनी धाडलं। त्यानंतर पाकिस्ताननं आगळीक केली आणि भारताच्या हवाई तळांना ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। मात्र पाकिस्तानचा हा हल्ला परतवून लावताना भारतानं जोरदार पलटवार केला आणि पाकिस्तान कधीही विसरणार नाही असा धडाही शिकवलाय। ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानच्या एअरबेसचं प्रचंड नुकसान, पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलं। भारताच्या हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई सैन्याला कायमची अद्दल घडवली आहे। या कारवाईत पाकिस्तानचे अनेक एअरबेस नेस्तनाबूत झाले। भारतानं केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचं हवाई दल खिळखिळ झालंय। भारतीय हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानातील रहीम यार खान एअरबेस नेस्तनाबूत झाला। इथे विहिरीप्रमाणे पडलेल्या खड्ड्यावरून भारताच्या हल्ल्याची कल्पना येते। रहीम यार खान एअरबेस हा पाकिस्तानसाठी अतिशय महत्त्वाचा एअरबेस होता। पूर्व आणि दक्षिण पाकिस्तानमध्ये सैन्याच्या जलद तैनातीसाठी आणि ऑपरेशनसाठी हा तळ वापरला जातो। And this is the aftermath of our strike at Rehim Yar Khan Air Base. You can see the massive crater that it has left on its runway. And you can see the pinpoint accuracy of our weapons. सरगोदा एअरबेस, भारतीय हवाई दलाच्या या कारवाईनं सरगोदा एअरबेस जमीनदोस्त झाला। पाकिस्तानी हवाई दलाचं हे मुख्य कमांड आहे। F-16, JF-16 ही लढाऊ विमानं या एअरबेसवर ठेवली जातात। रफिकी एअरबेस, इस्लामाबाद पासून 337 किलोमीटर अंतरावर असलेला रफिकी एअरबेस उद्ध्वस्त झाला। इथं पाकिस्ताननं J-17S ही लढाऊ विमानं ठेवली होती। सुकूर एअरबेस, पाकिस्तानच्या JF-16 आणि J-17 विमान आणि ड्रोनचा तळ सुकूर एअरबेस म्हणून ओळखला जातो। 2017 मध्ये हा तळ सुरू करण्यात आला। भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत या एअरबेसचं मोठं नुकसान झालं। चकलाला उर्फ नूर खान एअरबेस, रावळपिंडी जवळचा चकलाला उर्फ नूर खान हा तळ कारवाईत उद्ध्वस्त झाला। हा एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलासाठी एअर मोबिलिटी कमांड केंद्र म्हणून काम करतो। अर्ली वॉर्निंग सिस्टीम C-130 ट्रान्सपोर्टर्स आणि विमानात इंधन भरण्याचं काम
या ठिकाणी केलं जातं. This is a strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. मुरीद एअरबेस पाकिस्तानातील चकवाल जिल्ह्यातल्या मुरीद एअरबेस पाकिस्तानच्या हवाई दलाचं उड्डाण केंद्र आहे. पायलट ट्रेनिंग सेंटर आणि एअर सर्व्हिलन्सचं काम या ठिकाणी केलं जातं. भारतीय दलाच्या माऱ्यात या एअरबेसचं प्रचंड नुकसान झालं. यह मैं स्पष्ट शब्दों में कह देना चाहता हूं कि हमारी सभी मिलिट्री बेसेस और सारे इक्विपमेंट और सिस्टम्स ऑपरेशनल हैं और ज़रूरत पड़ने पर अपने अगले मिशन के लिए तैयार हैं और तत्पर भी हैं. भारतीय सैन्यानं केलेल्या या जोरदार प्रहारामुळे पाकिस्तानी हवाई दलाचं कंबरडं मोडलं आणि त्यामुळेच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.